अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोलच्या किमती प्रचंड वाढल्यात. पण भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्यात. थोड्या नाही, लिटर मागे तब्बल 10 रुपयांनी किमती कमी झाल्यात. कारण भारत सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी म्हणजे एक्साईज कर कमी केलाय. पेट्रोलसाठी हा कर लिटरला 13 रुपये होता, जो आता 3 रुपये असेल. डिझेलसाठी हा कर लिटरला 10 रुपये होता, जो आता 0 असेल. पण कमी झालेल्या या किमती नेहमीसारख्या आपल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीपासून लागूनही होणार आहेत. कारण कमी झालेल्या या किमतींचा फायदा तुम्हा आम्हाला नाही, तेल कंपन्यांना होणार आहे. खरं तर तेल कंपन्यांचा विचार केला तर भारतात फायदा हा शब्द चुकीचा ठरणार आहे. कारण सध्याच्या घडीला भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल मागे मोठा तोटा सहन करावा लागतोय. लिटरभर पेट्रोलसाठी 26 रुपये आणि लिटरभर डिझेलसाठी जवळपास 82 रुपयांचा तोटा होतोय. सरकारच्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा तब्बल 2400 कोटींच्या घरात आहे. युद्ध सुरू होण्या अगोदर सुद्धा तोटा होता, पण युद्धानंतर $70 प्रति बॅरल असणारं तेल तब्बल $122 प्रति बॅरलवर पोहोचले. किमती 75% वाढल्यात. उत्तर अमेरिकेमध्ये तेलाच्या किमती 30% वाढवाव्या लागल्यात. युरोपातल्या देशात पेट्रोल डिझेल 20% वाढले. दक्षिण पूर्व आशियात 30 ते 50% किमती वाढल्यात. चीन आणि पाकिस्तान आपल्या शेजारचे देश, तिथंही पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. आता या परिस्थितीत भारतालाही फटका बसणार हे स्वाभाविक होतं. पण भारत हा फटका सध्या सहन करू शकतोय किंवा सहन करतोय याची 2 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण पेट्रोल डिझेलवरचे मोठे टॅक्स. ज्या देशामध्ये पेट्रोल डिझेलवर टॅक्स जास्त असतात त्या देशांमध्ये किमती वाढवणं काही काळासाठी तरी लांबवता येतं. कारण तिथं सरकारला थेट किंमत वाढवण्याऐवजी टॅक्स कमी करण्याचा ऑप्शन असतो. भारत सध्या तोच ऑप्शन वापरतोय. पण जिथं टॅक्स कमी असतात तिथं मात्र किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. किमती न वाढण्याचं दुसरं कारण, भारतात जर आत्ता किमती वाढल्या तर त्याचा फटका भारताच्या सगळ्या अर्थव्यवस्थेला बसेल. त्यामुळे महागाई वाढेल. पण सध्या पश्चिम बंगालसह अनेक राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. किमती आत्ता वाढल्या तर निवडणुकात केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे ही दरवाढ होता होई तो पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. पण आता मुळात आयातीची किंमतच जर तेलाची 75% वाढत असेल तर टॅक्स कमी करून देशांतर्गत किमती कमी ठेवणं हे भारताला किती काळ परवडणार? कारण जर इथं नुकसान होत असेल तर सरकारच्या बाकीच्या खर्चांवर मर्यादा येणार. हे किती काळ सहन होणार? युद्ध थांबलं नाही तर पेट्रोल डिझेलची भाववाढ करावीच लागणार हे स्पष्ट आहे. पण जरी युद्ध आत्ता थांबलं तरी परिस्थिती पूर्वपदावर यायला बराच काळ जावा लागणार आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलवरची कर कपात हे संकट पुढे ढकलू शकतं, टाळू शकत नाही.